भाजपचे माजी उपाध्यक्ष दिलीप माने ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि थोड्याच वेळात मातोश्रीमध्ये पक्षप्रवेशाचा हा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। भाजपचे माजी उपाध्यक्ष दिलीप माने हे आता ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। ठाकरे गटामध्ये आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून पक्षप्रवेश जे आहे ते वाढतायत। शिंदे गटामध्ये सुद्धा अशीच स्थिती जी आहे ती पाहायला मिळते आणि आता भाजपचे माजी उपाध्यक्ष दिलीप माने हे ठाकरे गटामध्ये थोड्याच वेळात प्रवेश करतील। बरीच मोठी संख्या तुमच्यासोबत या ठिकाणी आली आहे आणि शिवसेनेमध्ये उभाटा पक्षामध्ये तुम्ही पक्षप्रवेश करताय, काय म्हणाल? ह्या अगोदर मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण मुंबईमध्ये काम केलं आहे आणि 10 वर्षे भाजपमध्ये काम केलं आहे। पण आत्ताच्या ज्या राजकीय गडूळ आणि अस्थिर वातावरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रापुढे उद्धव साहेबांच्या रूपाने एक आश्वासक चेहरा समोर येतोय आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी एकमुखाने सगळ्यांनी निर्णय घेतला की आपण उद्धव साहेबांच्या सोबत अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं ते लढा देत आहेत महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, तर त्यांच्यासोबत राहून आपण लढाई करायचा हा निर्णय एकमुखाने घेतला। आणि आज मला आनंद आहे इथे बंजारा समाजाचे फार मोठ्या संख्येनं लोक अविनाश राठोडच्या नेतृत्वाखाली आलेत। चर्मकार समाजाचे आहेत, मातंग समाजाचे आहेत, परत माथाडी कामगार बऱ्याच संख्येने येत आहेत। आणखी रस्त्यामध्ये अर्धी संख्या आणखी यायची आहे। तर अशा पद्धतीनं जी लढाई महाराष्ट्रामध्ये चालू आहे स्वातंत्र्यासाठी आणि अस्मितेसाठी। बरं, साधारण किती लोक आहेत जे तुमच्यासोबत आज प्रवेश करणार आहेत? आज माझ्याबरोबर साधारणतः 3-1 हजार लोकांची संख्या आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।